ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल अंतरवली सराटी ते मुंबईचा प्रवास करत आझाद मैदानावरती पोहोचले आहेत। त्यांच्यासोबत आलेला जनसमुदाय हा सुद्धा काल मोठ्या प्रमाणात मुंबईच्या वेशेवरती आल्याचं पाहायला मिळालं। त्यासोबत आपण जर पाहिलं तर या सर्व मराठा बांधव आणि त्यांच्यासोबत आलेल्या गाड्यांमुळे खरं तर मुंबईमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात गर्दी असेल किंवा वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। यानंतर आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या सर्व मराठा बांधवांना आवाहन केलं होतं की मुंबईकरांना सहकार्य करा। त्यांनी दिलेल्या सोयीनुसार ठिकाणी पार्किंग करून आपण त्यांच्यासोबत सहयोग करावा। आणि याच नंतर आता आपण जर पाहिलं तर शिवडी ते कॉटन ग्रीन या परिसरात मराठा आंदोलकांना पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता मराठा मोर्चासाठी पार्किंगची व्यवस्था अशा पद्धतीचा बोर्ड सुद्धा या ठिकाणी लावण्यात आला आहे। तर आपण जर पाहिलं तर मुंबई पोस्टच्या या ट्रस्टच्या वतीने ही संपूर्ण पार्किंग जी आहे ते या ठिकाणी देण्यात आली आहे। आपण आतमध्ये सुद्धा जाऊन या ठिकाणी काही लोकांशी सुद्धा बोलणार आहोत। मात्र यापूर्वी आपण जर पाहिलं तर या जे आहे ते करण्यात आले आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर रात्रीपासूनच काम जो आहे तो मराठा बांधवांचा आज रात्रीचा या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला। त्याचसोबत आपण पाहिलं तर त्यांच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी पार्किंग झाल्याचं पाहायला मिळतं। आपण इथे काही लोकांशी सुद्धा बोलणार आहोत। दादा, कुठून आला आहे तुम्ही? आपण पाहतो काही लोक नांदेड असेल, बीड असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून खरं तर ही लोक जे आहेत ते जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। आणि आता सध्या त्यांच्या गाड्या ज्या आहेत ते तालुका हुळी गावाहून आलो। आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शासन दरबारी मागणी करत आहेत, आंदोलन करत आहेत, मोर्चे केले, निवेदन केलं, तरी परंतु शासनावरती याचा कुठलाही परिणाम होत नाही। आणि म्हणून मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस जरांगे पाटलाच्या आदेशानुसार मुंबईला येत होतो त्यावेळेस आम्हाला मुंबईच्या वेशीवरच वाशी या ठिकाणी साडवलं गेलं आणि तिथूनच आमचं तोंडावरती पोत्र फिरून माघारी फिरवलं गेलं। त्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि म्हणून आमच्या समाजाचं जे 50%च्या आतून OBC मधून जे आरक्षण आहे या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबईमध्ये थांबणार आहे। आम्ही 15 दिवस नाही 3 आठवडे 15-20 दिवसाचं रॅशन पाणी सोबत घेऊन आलोय। या ठिकाणी कुठल्याही पाण्याची सोय आज सध्याच्या स्थितीला दिसत नाही। किराणा दुकान बंद आहेत, म्हणजे रॅशन पाणी मिळू नये अशी व्यवस्था शासनाकडून केली का काय अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे। परंतु आम्ही या परिस्थितीला कुठल्याही पद्धतीचं जुमानणार नाही। आमचं 50%च्या आतून OBC मधून आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही। मुख्यमंत्री साहेब आपल्याला गणपती बाप्पा सद्बुद्धी देवो, आपली बुद्धी जागृत आहे, सतर्क आहे, आम्हाला माहीत आहे। कारण आपण दररोज जी वेगवेगळी प्रकारची बाईट देत आहेत, एक समाज दुसऱ्या समाजाच्या समोर उभा करण्याचं जे रंग नाटक चालू आहे हे तुमच्या प्रत्येक कृतीतून मुलाखतीतून आम्ही बघतोय। तर आम्हाला तुमच्या कृतीवरती संशय यायला लागलाय की त्या प्रत्येक समाजाचं नाही तर तुमचंच हे म्हणणं आहे आणि तुमचंच हे नाटक महाराष्ट्राच्या समोर रंगवलं चाललंय हे आम्ही उघड्या डोळ्यानं बघतोय। कारण मराठा समाज हा काबाड कष्ट करणारा, आपल्या शेतीतल्या घामाच्या पैशावर हे आंदोलन चालू आहे, परंतु आपण याला राजकीय नाटक, राजकीय पार्श्वभूमी देत आहात। कारण हे आम्ही ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।